व्हिडिओ बघून आणि आवाज बघून तुम्हाला कळलेच असेल की हा व्हिडिओ आहे तरी कुठला. सायन्स डेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि आनंद मेळावा होता जो सेलिब्रेट केला होता मुलांच्या स्कूलमध्ये. तर आम्ही इकडे आलो होतो आणि इकडे तुम्हाला आजच्या गोष्टी सगळ्या दाखवायच्या आहे की मुलं कशा पद्धतीने एन्जॉय करतात, त्यांच्या आनंदात आपण कशा पद्धतीने सहभागी झालो पाहिजे. आणि इकडे डेकोरेशन वगैरे इतकं सुंदर होतं ना. ही रांगोळी बघा, असं वाटतं नाही एखादं स्केच आहे का, बट हे स्केच नाही आहे, ही आहे रांगोळी काढलेली सायन्स डेची. आणि याच्यामध्ये सायन्स डेच्या दिवशी जितके काही प्रोडक्ट वगैरे राहतात, जे सायन्स थिंग्स वगैरे आहे ते त्याच्यामध्ये दाखवले होतात. आणि बॉप रे बॉप सांगायचं म्हटलं ना तर मुलांनी प्रोजेक्ट इतके छान आणि सुंदर बनवून आणले होते ना की अक्षरशः बघतच राहावं वाटत होतं. ते जे कमळाचं फूल बघितलं ना ते पेपरपासून तयार केलेलं आहे, पण इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि हा मोर बघून इतकं छान वाटत आहे ना, जेव्हा मी गेली ना तिकडे बघत होती ना, लक्ष टिपूनच घेत होतं, म्हणजे आपलं लक्ष असं वेधून घेत होतं प्रत्येक एक एक प्रोजेक्ट. आणि तिकडे बघतच बसावं वाटत होतं. त्याच्यानंतर इकडे एक कबूतर बनवलेलं होतं, तो पण खूप छान आणि सुंदर होता. आणि इकडे ना हे गहू आहे, हे गव्हाच्या उंबया ज्याला म्हणतात ना ते इकडे ठेवलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये गव्हाचं महत्त्व सांगितलेलं होतं की आपण गव्हापासून कोणत्या कोणत्या वस्तू बनवू शकतो, काय काय बनवू शकतो. याच्यामध्ये खूप छान आणि सुंदर प्रकारे ते गहू कसे निघतात, कशा पद्धतीने आपण आणला जातो, आधीचे पूर्वीचे लोक कशा पद्धतीने आणायचे, बैलबंडीचा गाडीचा इकडे यूज करायचे. आणि हा मुलगा बघा ना किती क्यूट असं गव्हाची उंबडी जे राहते ना ती बनवून आलेलं होतं की गहू कसा निघतो आणि कशापासून निघतो. तिकडे केक, पापड, शेवया, कुरड्या, पुरी, चपाती, बिस्किट्स, जे जे वस्तू गव्हापासून बनतात ना त्या इकडे सगळ्या ठेवलेल्या होत्या. आणि जितकेही आपले कडधान्य आहे त्या सगळ्या कडधान्याचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलं होतं. रगी म्हणजेच नाचणी होती. आपण इंग्लिशमध्ये रगी म्हणतो, त्यालाच नाचणी म्हटलं जातं. आणि नाचणीपासून आपण कोणते पदार्थ बनवतो जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक राहतात त्याची माहिती दिली होती. जसे की पापड आहे, कुरकुरे आहे, बऱ्याच काही गोष्टी त्याच्यापासून, जे आपण पेज बनवतो असं लिक्विड फॉर्ममध्ये प्यायला. त्याच्यानंतर ज्वारीपासून काय काय बनवलं जातं, भाकरी, ते ज्वारीच्या लाह्या वगैरे बनवल्या जातात ते दाखवलेलं होतं. आणि पुन्हा हे बघा, हे तुम्ही इकडे बघू शकता की ही मुलगी इतकी छान सांगत होती ना, माहिती खूप मस्त माहिती देत होती. आणि राईसपासून आपण काय काय बनवतो, इडली, डोसा, सांबार, अप्पे, पापड, पुन्हा मुरमुरे, पोहे, चिवडा आणि जितक्याही वस्तू बनतात त्यांनी खूप छान पद्धतीने इकडे डेकोरेट करून ठेवल्या होत्या. आणि बघतच राहावं वाटत होतं. आणि खूप छान पद्धतीने आणि खूप मस्त ऑर्गनाईज केलं होतं. आणि इकडे मेज मेज म्हणजेच मका होतो. आणि बाजरा, जी बाजरी राहते त्याला इंग्लिशमध्ये बाजरा म्हणतात, मेज म्हणजे मका होतो. आणि हे अक्षरच्या क्लासमधलं होतं, मक्याचे महत्त्व सांगितले, मक्यापासून काय काय बनतं. त्याचं तिथे झाड पण ठेवलेलं होतं की मक्यापासून पॉपकॉर्न वगैरे तयार होतात, काही चिप्स, कुरकुरे राहतात ते तयार होतात, ते तिथे सांगितलं होतं. बाजरीपासून भाकरी बनवलेली जाते, रोटी बनवलेली जाते आणि पापडसुद्धा बनवले जातात जे खारोड्या वगैरे म्हणतात. आणि हे बघा पुन्हा इकडे ना असे छोटे छोटे झाडं ठेवलेली होती की झाडांचं काय महत्त्व राहतं. आणि झाडं छोटेच होते, त्यांनी फांद्या वगैरे इकडे तोडून आणल्या होत्या आणि ते कुंडीत लावल्या, त्यातला आंबे वगैरे लागलेले होते. पुन्हा ट्रॅफिक लाईटचं महत्त्व काय राहतं ते त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि हे सगळं बघायला खूप मज्जा येत होती. आणि हे बघा ना, हे मुलांनी किती छान ॲनिमल्सला आपण कशा पद्धतीने प्रोटेक्ट करू शकतो, कोणत्या थिंग्स आपल्याला यूज येतात, आपण कशा पद्धतीने वापर करतो, हे सगळं याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि बघायला ना खरंच खूप मज्जा येत होती बरं का. आणि इकडे चिवचिवाट जर म्हटली ना इतकी जास्त प्रमाणात होती, चिव 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 एकमेकांचा आवाज कोणालाच येत नव्हता. मी तुम्हाला याच्यामध्ये आवाज दिला असता पण तुम्हाला मग कळणारे नाही की मुलांना नेमकं सांगायचं काय होतं. आणि ही टरबूज बघा, यांनी टरबूजसुद्धा तोडून आणलं होतं, हे कशा पद्धतीने लागतं, कशा पद्धतीने नाही, कशा पद्धतीने ते पिकवलं जातं. आणि पुन्हा हे एक कंपनीचा प्रोडक्ट होता, जे कंपनीचं घाण पाणी, दूषित पाणी सोडलं जातं ते कशा पद्धतीने हानिकारक राहतं शेतीसाठी, आपल्या शरीरासाठी, ते दाखवलं होतं. पुन्हा याच्यामध्ये सोलार जे सिस्टीम वगैरे राहते, सनची यूज, नाईट कशा पद्धतीने होती आणि ते आपल्यासाठी कसं यूजफुल राहतं, डे आणि नाईट दोन्ही याचं महत्त्व काय आहे, रात्र किती पद्धतीची आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, दिवस कसा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, हे सगळं. आणि पृथ्वी कशी गोल फिरते हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि जी आपली सोलार सिस्टीम आहे ते तर या प्रोजेक्टमध्ये सगळीच दाखवलेली होती, जितक्याही प्रकारचे आपले ग्रह आहे सगळे त्याच्यामध्ये दाखवले होते. आणि पुन्हा बरेच इतके सगळे काही प्रोडक्ट होते, आता दाखवणं काही शक्य नाही, पण जितक्या क्लिप्स मला घेता आल्या छोट्या मोठ्या त्या मी सगळ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे पाण्याच्या सहाय्याने ही चक्की कशी काही चालते, म्हणजे पानचक्की वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. पाणी पडलं की पुन्हा फिरते, पाणी पडलं की म्हणजे याला लाईटचं वगैरे काम राहते. आणि हे एक त्यांनी मुलांनी ब्लूटूथ तयार केलं होतं की त्याला ना
ब्लूटूथ कशा पद्धतीने काम करतं ते त्यांना असं दाखवायचं होतं. मध्ये असा हात ठेवला की ते बंद व्हायचं, बोट काढलं की ते पुन्हा ॲटोमॅटिक त्याच्यात आवाज यायचा. आणि आजकाल कसं होतं ना, आपल्या नदी नाल्यांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात घाण साचलेली राहते, पण कोणी उतरून ते स्वच्छ करत नाही. तर त्यांनी ना एक अशी बोट तयार केली होती, जी बोट इकडे चालली ना की ते कचरा वगैरे साफ करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि बघा ना इकडे किती छान मस्त मोटू पतलू पण त्यांनी ऑर्गनाईज केले होते. मोटू पतलू पण आले होते इकडे. आणि मुलांसाठी तर मोटू पतलू एकदम खास राहतात, म्हणून अक्षुनी वगैरे त्यांच्याशी फोटो वगैरे काढून घेतले. मस्त हॅलो हाय बाय केलं. आणि सगळ्यात जास्त चंगळ म्हणजे ती राहते खाई प्यायची. खूप मज्जा येते बरं का खाई प्यायला. आणि खास म्हणजे आम्ही गेलो होतो इकडे खाई प्यायसाठीच. आणि इतके छान छान मुलांनी स्टॉल लावले होते, खास करून पाणीपुरी, मस्त आईस गोला वगैरे, कुरकुरे, आणखीन गुलाबजामू होते तुम्हाला सांगते, इडली डोसा आणि भरपूर अप्पे वगैरे होते, समोसे होते, वडापाव होते. आणि खूप मस्त मोठमोठाले स्टॉल लावले होते. अक्षरा इकडे वडापाव खायचा होता म्हणून आम्ही या स्टॉलवर आलो. आणि इथे माहिती आहे का काय झालं, माझ्या क्लिप्स घ्यायला कोणीच नव्हतं. आणि इकडे आल्याच्यानंतर सगळ्या मुलांना एन्जॉय करायचं होतं. तर आपण त्याच्यामध्ये काय दिसत बसायचं, आपल्याला दाखवायचं होतं ना हे सगळ्या गोष्टी. म्हणून मग मी असं माझं स्वतःचं म्हणजे हे नाही का काय म्हणतात त्याला, व्हिडिओ घ्यायला प्रॉपर मी होती. कारण आमची अक्षता फक्त खायसाठीच होती. आणि रानाच्या स्कूलमध्ये सुद्धा सायन्स डे सेलिब्रेशन होतं, त्याच्यासाठी तो त्याच्या स्कूलमध्ये मी तिला सोडलं. आणि हिच्याही स्कूलमध्ये होतं पण अक्षुने पार्टिसिपेट नव्हतं केलं. मग इकडे खाऊन पिऊन घेतलं. नंतर मी तेजूलाही घेऊन आले, आरूलाही घेऊन आले होते. तेजूकडे गेले, तेजूला आणलं. तिला म्हटलं चाल मस्त खाऊ. सोबतच आमच्या हातात टिफिन बॅग दिसत असेल तुम्हाला, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ना ताईसाठी आणि रानासाठी मी जे काही इडल्या होत्या सगळं 10-10ला 15-15लाच होतं मस्त. आणि तुम्हाला सांगते बादाम शेक वगैरे, आईस गोला वगैरे खूप असं खाण्यासारखं होतं. खूप मस्त मज्जा मस्ती केली आणि भरपेट इकडे खाऊन घेतलं. आणि खेळासाठी तर म्हटलं ना इतके छान छान आलं होतं ना मुलांसाठी, म्हणजे त्यांनी बोलून घेतलं होतं. ते जम्पिंग जपाक, झोके आणि तो आकाश पाडणा वगैरे खेळायचा होता मुलांना. त्यांना म्हटलं तुम्ही खेळत नका बसू, कारण मी इतका वेळ देणार नाही, मला रानाच्या स्कूलमध्ये जायचं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही खाऊन पिऊन घ्या, मग आपण वाटलं तर जाऊ. आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही थांबा तिथंच. आणि एकच स्कूटी होती, या तिघींना कसं घेऊन जायचं, म्हटलं तुम्ही खात बसा, मी त्याच्या स्कूलमध्ये जाते. कारण स्कूलमध्ये पण त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. मी आधी गेली होते बट त्याला वेळ होता. मी 2 राऊंड मारले, म्हणजे 2दा गेले की सुरू झालं असेल. पण तेव्हा त्यांचं ते सुरूच व्हायचं होतं आणि जे सर वगैरे राहतात गेस्ट ते यायचे असल्यामुळे मग मी थोडंसं लेट गेली. आणि याच्या स्कूलमध्ये पण एकदम छान होतं. इकडे आनंद मेळावा नव्हता, पण सायन्स डे एकदम छान पद्धतीने सेलिब्रेट केलं होतं. आणि इकडे ना हे सोलार सिस्टीम मुलांनी दाखवली होती. आणि हे पिरॅमिड, कडधान्यांचं आणि हे पाण्याचं महत्त्व, दूषित पाणी आपण कशा पद्धतीने क्लीन करतो ते त्याच्यामध्ये दाखवलं होतं. इकडे पण त्यांनी दूषित पाणी क्लीन कसं करतो ते दाखवलं होतं. आणि हे सगळे माझ्या रानाच्या क्लासमधले मुलं आहे. आणि रानानी पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आयुष, पियुष, राणा आणि हे सगळे. आणि तिथेच माझ्या 2 फ्रेंड्स भेटल्या होत्या मला, ओमची मम्मी आणि हे एक त्यांच्या फ्रेंड्स होत्या. आणि तिकडे आल्या होत्या. मग आम्ही भेटलो आणि नंतर त्यांनी कशा पद्धतीने प्रोजेक्ट वगैरे केला पाहायला सांगायचं. माझ्यासोबत आणि हे जे मॉडेल आहे ना जे बनवून दिलं आहे मी स्वतः प्रोजेक्ट बनवून दिला. आधी तर माझ्या डोक्यात ट्यूबलाईटच नव्हती भेटली कशा पद्धतीने बनवायचं. मग मी असं काही त्याला इकडे मस्त छान बनवून दिला, पण दिसायलाही छान दिसत होतं आणि एकदम छान बनलं होतं. मॅमला पण खूप आवडलं. त्याच्यानंतर रानाला तिथून घेतलं. म्हटलं की त्यांनी काहीच एन्जॉय केलं नाही, म्हणून मी त्याला घेऊन तिकडे गेले आनंद मेळाव्यात. पुन्हा त्याला तिकडे खाऊ पिऊ घातलं, मस्त आम्ही मज्जा मस्ती केली. आणि नंतर घरी आलो रिटर्न. आणि मॅमला थोडंसं ते हे घ्यायचं होतं. आणि मी डबल क्लिप याच्यासाठी घेतली, कारण एका याच्यात आवाज येत नव्हता ना, आपल्याला आपल्या मुलांचं
कौतुकच राहतं आपले मुलं काय करतात, कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात. आणि आमची आई बघानी इकडे कशी करत होते आणि डेकोरेशन बघितलं किती छान केलेलं होतं. स्कूलमध्ये गेल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि छान वाटतं बरं का. त्याच्यानंतर रानालाही घेतलं, घरी आलो, खूप मज्जा मस्ती केली. आशा करते तुम्हाला आजचा हा आपला ब्लॉग आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नंतर रानाला घेतलं आणि नंतर आम्ही आलो. भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर एखादी कमेंट करत जा, म्हणजे मलाही कळतं की तुम्ही आपले व्हिडिओ बघता आणि मला पण मोटिवेट होतं की आपण नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ बनवले पाहिजे. हा माझा एक प्रयत्न सुरू आहे की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. त्याला तुम्ही भरभरून तुमचा प्रतिसाद द्या. मस्त रानानी आईस्क्रीम घेतली, अक्कू तेजूनी वडापाव घेतला, मस्त खाल्लं पिल्लं, छान अशी चंगड केली. मी तर कधी आनंद मेळावा सेलिब्रेट केला नाही, पण मुलांच्याच निमित्ताने त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन तेच दिवस पुन्हा जगता येतात, आपल्याला सेलिब्रेट करता येतात आणि मुलं राहताच त्याच्यासाठी. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.